मित्रांनो, संतभूमी श्री क्षेत्र वाकोळणे गावाच्या नैऋत्य दिशेला 1 किलोमीटर अंतरावर गोळगाव रॉयला गड रस्त्याच्या पश्चिम भागाला सुखना नदीच्या काठावर एक अतिप्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरातील महादेवाला निळकंठेश्वर असे नाव आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झाले त्यावेळेस देवाने अमृत कुंभ घेतला व अमृत प्राशन केले, परंतु या समुद्र मंथनातून विषाचा कुंभ देखील निघाला. हे अत्यंत हलल असे विष होते, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश झाला असता. परंतु भगवान महादेवाने ते विष प्राशन केले व आपल्या कंठात ते धारण केले. तेव्हापासून भगवान महादेवाला निळकंठ भगवान असे नाव पडले. त्याचीच आठवण म्हणून या महादेवाला निळकंठ हे भगवान महादेव असे नाव पडले. तर अतिप्राचीन हे शिवमंदिर आहे मित्रांनो. येथे ब्रह्मलीन जगदेव गिरीजी महाराज यांनी दीर्घकाळ वास्तव केलेले आहे. या ठिकाणी महाराजांची समाधी देखील आहे. महाराज हे मोठे शिवभक्त होते. त्यांचे निवासस्थान देखील येथे आहे. त्यांच्यानंतर अनेक महंत येथे येऊन काही काळ वास्तव करतात व मंदिरात महादेवाची पूजा अर्चना करतात. तसेच वाकोळणे गावातील भाविक भक्त येथे मोठ्या प्रमाणात येथे दररोज दर्शनासाठी येतात. पंचक्रोशीतील भाविक मंडळी देखील सोमवार, एकादशी, शनिवार, गुरुवार तसेच महाशिवरात्र व श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात येतात. श्रावण महिन्यात येथे शिव महापुरांचे आयोजन देखील केले जाते. तसेच याच काळात भाविक भक्त मोठ्या प्रमाणात भांडाऱ्याचे आयोजन देखील करतात. येथे हनुमंतरायाचे पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे. जगदेव महाराजांचे समाधी स्थळ देखील येथे आहे. सोबतच दत्त मंदिर देखील येथे आहे. तर मित्रांनो, अशा अतिप्राचीन शिवमंदिराला आपण एक वेळा अवश्य भेट द्या. जर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लाईक व शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. तर आपण आता जात आहोत मंदिराकडे. आपण बघू शकता हे समोरच शिव मंदिर आहे मित्रांनो. हा विशाल पिंपळाचा वृक्ष, ज्याला आजन वृक्ष देखील म्हणतात, हा आपल्याला समोर दिसत आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. हे बघा, प्राचीन श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो. आणि अलीकडे हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि येथेच बाहेर देखील महादेवच्या पिंडीची स्थापना केलेली आहे. जे महाराजांचं जगदेव गिरीजी महाराज जे होते त्यांच्या निवासस्थानासमोरच. आणि हा नंदी आपल्याला देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. चला तर आपण आता मंदिरात आपण आता दर्शनासाठी जाऊया. तर मंदिरात आल्यानंतर आपल्याला हे समोरच नंदीश्वराचं आपल्याला दर्शन होत आहे मित्रांनो. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता श्री हरी विष्णू भगवान देखील मंदिरासमोरच आहे. आणि आता आतमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा, हेच ते अतिप्राचीन निळकंठेश्वराची पिंड आपल्याला समोर दिसत आहे. शिवलिंग हे खूप प्राचीन शिवलिंग आहे मित्रांनो, ज्याला निळकंठेश्वर असे नाव आहे. हे बघा, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता नागदेवता देखील
या पिंडीवरती आहेत मित्रांनो. ज्यावेळेस भगवंतांनी विष प्राशन केले त्यावेळेस त्यांनी आपल्या भोवती नागदेवता, कंठाला नागदेवता त्यांनी गुंडळलेली होती. आणि हे बघा व्हिडिओमध्ये आपल्याला हे जगदेव गिरीजी महाराज आहेत ते आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपण आता इथून जे शिव मंदिराच्या पाठीमागेच दत्त मंदिर देखील आहे, तर त्या मंदिरात आपण दर्शनासाठी आता जाणार आहोत. इथे अनेक अशा मूर्ती आपल्याला दिसत आहे मित्रांनो, देवी देवतांचा, जिथे दत्त प्रभू असतील. हे बघा इकडे हनुमंतराय देखील आहे. हे बद्रीनाथजी भगवान आहेत. मध्ये दत्त प्रभू आपल्याला दिसत आहेत. हे गणपती भगवान आहे. त्यानंतर माता आपल्याला पाठीमागे आपण बघितलं की वाघावरती माता स्वार झालेला आपल्याला दिसत आहे. आणि हे आहेत मित्रांनो श्री पंचमुखी हनुमान मंदिर. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ही भव्य दिव्य अशी हनुमंतरायाची पंचमुखी मूर्ती येथे भाविक भक्तांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर आता येथे जे सध्याला वास्तव्याला आलेले आहेत महाराज, त्यांनी सुद्धा आम्हाला सुंदर अशी माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की शिव रात्रीच्या वेळेस इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आणि त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये येथे शिवमहापुराण देखील त्याचे देखील येथे आयोजन केले जाते मित्रांनो. आणि त्यांनी आम्हाला हे देखील सांगितले की वाकुलणे असेल किंवा पंचक्रोशीतील भाविक मंडळी असतील तर ते मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येतात. तर आपण देखील एक